भक्तीचा प्रसार करण्यासाठी या विश्वाच्याकडे आपली भ्रमंती ज्या पिशाचीला विश्वाच्याकडे हैदोस माजविला फक्त भक्ती करतायला या भक्ती थंड पडण्याचा प्रयत्न पिशाच्या करताय याला आळा घालण्यासाठी केवळ आपल्याला न घालवा पण ज्या देवाला आतापर्यंत भक्तावर आलेला अनिष्ट दुरापास्त केलं भक्ताला केलेली भक्तीला का चरणेनं दूर झाली असेल काल असणाऱ्याचा योग्य विचार करून या प्रत्येक भक्ताला दर्शन देण्यासाठी आम्ही देव तत्पर झालो पण या स्थानाचा त्याग करावा भक्त रक्षणासाठी आणि भरताच्या सुखासाठी आपल्या राजाचा तुम्हाला साधन माझा आला काय म्हणाले स्वप्नामधला राजमहारी साधन माझा आला साधन
जरी भांडले तरी आव असोय मी पण या पोराला औषधी नाही लागत. हा? किती वेळा शोधतो काय बघतो लो काय या आणि कसला वाटे असला कधी आमच्या औषधापाशी बघू काय ना पण आमच्या नशिबातही ना पण काय या वाटेवर चालला मिटिओ मारता काय आणि काय नाही या मनाला असं वाटलं एक क्षणही तुझ्या भेटीतून दूर जाऊ नये. पण मला एक समजत बोला ना, तुमच्या घरी आणि कोण कोण आहे? माझ्या घरी मी आणि माझी वयोवृद्ध आई आहे. म्हणजे म्हातारी. हा. अनुभव झाला मला काय या कोण असा अगो तुझी ती आहे तुझी म्हातारी तरी असा कोणती आजी बिजी तुझी म्हातारी असतो घरदार उघडा नव्हता म्हणून तुमका असा भांग गावता अशा मिठीओ मारून गावतो असा पळाम जाऊ गावता आणि आता ऐका सांगतो अगो त्यांच्याने तुका लहानाचा मोठा केला आणि म्हाताराव सांगतो तो कोण गावलो तो पण मला सांग समजा कदाचित तुझ्या आईनं तुझ्या माझ्या प्रेमाला जर का विरोध दर्शविला तर पाडून येईल पाडून सांगतोय मी खोटा सांगतो होय होय खोटा सांगा होतं अशी आपली पोराटोर असतात ना त्या हौशीच्या कपड्याचे मी त्याच करते मिरियल वाटते ह्याच कारण पण माझा पोर नाही असा माझ्या पोराची माणसा असा खालची मान वर नाही वरची मान खाल्ले असं जर करीत ना घरात कुडो बांधतले झोपडून देते त्या पोराचा पोर कोणा पाहिजे पण सुलक्षणे तू नृत्य नियमाप्रमाणे इथे येत असतेस. आज मी आईशी भांडण करून आले या एकांत वासनात तेव्हा गुरुदेव दत्तात्रयांची भक्ती करण्यासाठी इथं आले. वर्षाला पडवला त्या माझाच नाही रे कुठं थांबलं? श्याम खाल्लं श्याम मला महत्वाचं सांगायचं आहे. अहो हे सांगितलंच पाहिजे. बोलायचं नाही म्हणजे बोलायचं नाही. एक म्हणजे आमची मनस्थिती स्थिर नाही. मी गप्प राहते दोन प्रेमीण जेव्हा प्रेम करतात तिसरी व्यक्ती जेव्हा चोरून पाहते तेव्हा तिचे डोळे फुटतात. आता तुझे डोळे फुटणार आहे. बापरे! तुझे डोळे फुटणार आहे. डोळे कुठला म्हणजे काहीतरी बोलू लागलो. तुझे डोळे फुटायला थांबले. काहीतरी ही आमचा प्रेम चोरून पाहत होती. कोणते डोळे फुटले डोळे फुटणार किती हजार फुटले हे आमचं प्रेम चोरून पाहत मी काही जगाचा वाकून बघतोय ना म्हणजे स्वतःच्या चढवतच बघलोय समाज आपण हे सांगायचा प्रयत्न करत होते. ही माझी आई आहे. ही तुझी आई. ही तुझी आई. हो हो ही माझी आई आहे. सांगितलं होतं ना. अगं वाटत नाही ना तसं काय? तसं वाटत नाही तुझी आई अशी. वाटत नाही म्हणजे अगं याला कारण आहे. काय कारण? काय रे, तू मला एक सांग. अगं तू कुठं आणि ही कुठं? अगं मला सांग तू कुठं आणि ही कुठं? ओ एवढं तोंड वाकडं राहत होता. अरे बघ माझ्या चढवाकडे बघतो आणि तोंड फुलं येतं फुलासारख्या हे आई हे आई काय गं? आणि माझ्याकडे बघताना तुझ्या तोंडात काय जातं रे अगं मी नाजूक कडी आहे ना. काय तुझ्या आधीच काही अगं मी असं
कारण आहे. किती आहे? अगं तुला राग यायला नको. कोण समजते काय? मी काळी गुंडा आहे तू. आता काय इथं? मग विचारताना ठरलं. कोण समजते काय? मी काय काळा असं? आणि काळा चुडबाला कोण असं? मला एक सांगा. तुम्ही तुमच्या घरी कोण कोण राहता? चालला ना आठवण. आता तिचा हुंडा आवरणार नाही. फार वाईट घडलं. असू द्या. परमेश्वर त्याच्या आत्म्याला देवाचं नाव घेऊ नको. त्यांनीच खरं सत्याला माझं केलं समजलं का? पण त्यांनीच वाटाळा केला. मला एक सांगा, आपल्या प्रतिमेत परमेश्वरांना कुठली व्याधी होती का? काय नाही रे बाबा. घर दाखवलं होतं समजला. काही आजार नव्हता. अजिबात कसला आजार नाही होतो. मग नेमकं काय? कसलो रोग नाही काय नाही. काय झालं माहिती आहे? सांच्याळा कसं पाणी दिसून जाय होतो. पाणी दिसून आता काय झालं माहिती आहे? लोकांना देवपणा करूची खूप सवय पडली आहे. लिंबात येतात का? लिंबू नाही झालं जसं पर्यंत का तोरण द्यायला मोठी तोरण बोलतोय ना. काय केलं माहिती आहे? उलट्या पिसाचो कोमोपोरीचे देवपान करून सोडलेलं पाणी तो माझ्या घावात गावलो. तो घराकडे आणलो. माझ्या घावाकडे काय सवय होती अशी वाका करून खाऊची. कोंबो आणल्या. कोंब्याची बरी पिसा काढल्या. निकाल्या उलटो मारल्या. काय तुझं बापू उलटो भागल्या आणि बका खाल्या तो खाल्या. आणि मध्यान रात्री बापल्याचा पोट फुगला. फुगला आणि हुरुडो नीर भरलो. हुरुडो हे काय असतं? तिचा सांग त्यांना काय ते. हुरुडो म्हणजे ताप भरलो. थोडं पाणी दे. आणि म्हणलो भजी खाली. ही आणखी कोण? तारा बाई म्हणत लोका. बाई गेली तारग्या राहुला. बाई गेली आणि सांगायला लागलो तारग्या आता पटकन आठवला. माझी आहे बाका सांगा माणूस मेलो का माणसाचं परा नव्हता तोंडातून जाता. मी काय केलो धावत चुलीकडे गेलो. चुलीकडचा फांशीला आणलो आणि माझ्या भावाच्या बाहेर कसं बाहेर पडतो तो मी बघतोय. नाही पराण बाहेर कसं पडा म्हणजे छोटं कसं मारलंय तोंडात. पराण काय बाहेर पडा ना. आणि थोड्या जर बघतो तो नाकाच्या पुढे राहिलो म्हणलो. तोंडात छोटो असल्यामुळे पराण नाकातून जाऊतो बघी होतो. नाकातून पराण जर गेलो तर माझं गहू मरतो. म्हणून मी काय केलं नाकाच्या पुढे धरलं. काय पुढे आवडून धरलं आणि म्हणते बाबांना तू मारलं. काय चुकला माझा? चांगले होते बाबा. तोंडातून पराण लावलो म्हणा चोतो मारलो. नाकातून लावलो म्हणा नाकाच्या पुढे झालो. पुढे केलं म्हटलं प्रयत्न करे माझं मोठा गाव ना तुझं काही नाही. बघलं बोल का कळला दुकान आहे का? तुझं सगळं बरोबर आहे. तुझं काही चुकलं नाही. मला काही चुका का नाही. तो बिचारा गेला ना बरोबर सुटला बिचारा. आता काय माहिती केलं तुझ्यासारख्या बायको बरोबर संसार करण्यापेक्षा तो म्हणा गेलो ते फार बरं झालं. माहीत करी तू तुझ्या नवऱ्याला मारिलस. तू तुझा कोण पुत्रस. चुकले कोणतापूर नरेश राज करताना कोणत्या शेजारा म्हणजे राजा तुम्ही काय हातामध्ये हो
म्हणजे राजा असाल तुम्ही होय बरे होय कसे तेव्हा तो शब्द गाडी पडलाय हिच्यावर संकट निर्माण झालं संकटात निर्माण केलं आम्ही उद्या माये म्हणजे ह्याच्या संकटी लावून त्या धाव दिलो तुमच्या या बरा असा मग ती तळणी जाती बरं आरडाग लागली काय कसे काय तिचं धावा देताच कोणा माहिती तुमचा सपाट पडला काय का म्हणजे कसं निर्माण झालो तो ओ इतक्या वर्षा झाली मी बाप मारतो उपाशी निघलं उपडी निघलं जवाब का खाई गेला त्यावेळी तुम्ही दरबारी यायला होता म्हणजे म्हाताराची त्याला माणूस परसन दरबारात येऊ होता आम्ही राष्ट्रवेशीवरच होतो तेवढ्या म्हणजे तुझी मजा नाही होती माझा सांगा इतक्या यायला होता म्हणजे तुम्ही राजा असा आता ह्याचे पराण वाचायला तिनं आपलं जीवन पूर्वमार्गात जाण्याशिवाय हो. त्याचा स्वीकार राजानं आपल्या जीवनात केला. मलाही खूप आवडले तू तर आवडले आवडलो खरं सांगतो हो आम्ही जशी लग्न करणार आहोत. खरं सांगायला नाही करता पण ह्या लक्षात घ्या विचारते बाळांनो पाय डोक्यात घेऊ नको कसा केवढू माझा आई मी त्याची हा चढ आता मला मुलं औषध बघू वया पण माका जागा तुमका घेऊची सवय काय बोलतोय त्यातले माणूस आम्ही नाही आहोत आणि विचारताना काहीतरी विचारपूर्वक विचार आमची अगोदरच आधी स्थिर नाही काय तोडले आम्ही म्हणजे विचारलंय की त्या कसा असा मोठ्या माणसांना याद असतात दिवसभर काम धंदो केल्यानी जीव थांबता त्यांचो आज गोटभर घेतले आणि का तोडावं लागतात म्हणून आपण विचारलं त्यातले माणूस आम्ही नाही आहोत. अजिबात काय नाही मला वासा घेणार ना नाकाकडे घेणार ना तोंडाकडे घेणार हा आपला हो निर्व्यसनी आहे काय निर्व्यसनिया मला पण निर्व्यसनीच लावला गप्पो मी विचारतोय मला का धावता आपल्या भरपुढे हो तुमचा म्हणजे घेऊची सवय ना आमची या विचारू विचारा तुमचा आपल्या आजूबाजू बॉटच्या पॅन आहे का म्हणजे असं काहीतरी भानगड हो काय बोलतेस तू त्याला काय विचारतेस कशी काहीतरी भानगड आपल्या हाती जाते. 500 रुपये घ्या पैसे आमच्या जवळ पाहिल्याच्या नंतर आम्ही त्यातलं माणूस वाटतो का तुम्हाला सतत नाही तुम्ही त्याच्यातही ना एक लक्षात ठेव परस्त्री माते भगिनी समान परधर्म मना समान या तत्वानं जगणारा राजे आतापर्यंत पर स्त्री जवळ कधी वर नजरकुल आम्ही पाहिले नाही एवढं आम्ही प्रामाणिक आहोत. कसा नाही कसा समजा हो का बरोबर पण कसा राजा हो हा तुमच्याकडे बघल्यानंतर तुम्ही कसं दिसते साप बोले मग तुझी तुमच्या पाठसून कोणते धावची हे पा आणि तुझी कोणते राजा तुम्ही एक अशांका सवय आता 4-4 5-5 लग्न लग्नाच्या बोहण्यावर मी उभं आहे हे जर माझ्या जनतेला कळालं असेल तर माझ्यासाठी 56 पोरी उभे किती पण त्यातला मी नाही मी हिच्यावर प्रेम केलंय मी प्रेमासाठी पंचप्राण देणारा माणूस आहे भाग्यवान बाई आणि पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं माणूस जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही विसरू शकत नाही. नशीब काढलं कशी बसव गावा समजलं ना आता ज्याची काम घ्यायचंय ना म्हणजे मी आता समजावून गेलो माझ्या नंतर गेलं हे पे का? चढवा म्हणजे तुम्ही या लक्षात द्या सांगत येतो इतक्या करू नाही जो माझ्या चढवात हात जायचा का हात जायचा सांगायच्या आता काय तो हिला हात लावायचं नाही अजिबात हे लग्न बोलणं अगं तू साप बघा अगं माझं इथं लग्न मोडून आलं हे लग्न मोडलं काय म्हणता तुम्ही हा हा त्याला कारण आहे असं बघ असे चिडू नका तुझी आई काय म्हणाली लग्न केल्याच्या नंतर तुला हात लावायचा नाही मग मला एक सांग लग्न केल्याच्या नंतर तुला जर हात लावायचा नाही तर लग्न करून उपयोगच काय तसा सांगाय ना असो प्रेमाय पण हाती लागला काय ना
बरं, हात म्हणजे का समजा कोणी चुकला मागला काय वाईट शब्दात बोलला तर माझ्या जडवा आता मारू नको म्हणजे असं म्हणायचं मारू नको रे माझ्या जडवा हिला कधी मारायची नाही असा आपला बोल चिंतन असायचं राजा कुलिंद आपल्याला शिकवून येतोय ही कितीही जरी चुकली तरी सुद्धा राजा कुलिंद या बाद लोकांनी हिला कधीही मारणार नाही शब्द आहे माझा महाराजालू हे काय खोळा दिसतंय काय हो काळा असं आता ना असं मी काय खोळा नाही असं समजला बा हो काय सांगताय काय तुम्ही या माझ्या पाय बोटा या माझ्या हातात तुमच्या चढवार मारून जाईल ना मोठे अभिनय करून पाया टाकायचा म्हणजे पायात नाता फटान तुडायचं ना मला पायाला आता तू काय करतेस? मला पायाला तोडवणार आहात? काय बोलता तुम्ही? हातात मारतो ना म्हणजे पायाला काय म्हणायचंय पाया तुडायचं हे तुमचा गैरसमज कसं तुला काय वाटलं मी हिला याला मारणार आहे हो हत्यारी जाते असं तुला वाटतं हो म्हणजे जे मोठमोठे श्रीमंत माणूस असतात आमच्यासारखे राजेश्वर त्यांना सवयी असतात अशी वर पाय ठेवून बोलणे मोठमोठे श्रीमंत माणूस आमच्यासारखे हे आई श्रीमंत तुम्ही हो तेव्हा तुझं मोठे मी त्यांचे पदार्थ श्रीमंत असं ही आमची पहिल्यापासूनची हे शपथ ऐकलं ऐकायला लागला का मग काय समाधान वाटला मी खराच भाग्यवान असेल हो नशीब काढलंय नशीब नाही तू भाग्यवान नाही त्यापेक्षा आज मी खरा भाग्यवान काय बोललाय राजा मी भाग्यवान आहे. पण या लक्षात ठेवा. इतके तुम्ही मला सांगा मारूचंय नाही तुका घेऊची सवय नाही पण म्हणजे मी आता सुखात रोवले माका आता समजला का माझा चढू तुमच्याकडे हतुनात रोळात राहताना काय हतुनात राहताना हो हो चढू माझा अरे हो माझा चला म्हणजे हिला पहिल्यापासून रोग आहे काय बोलला? मी रोगड आहे. काय गं? तुला कधी रोग झाला होता? मी रोगड आहे. मी रोगड आहे. रोगड आहे मी रोगड दिसते. लहानाची म्हणून झालो होय, बघा. लहानाची मोठी होईल तोवर हिच्यावर काही उपचार नाही केला हे काहीतरी बोलू नका. हा रोग कोणाला कधी जाईल हा सांगता येत नाही हा. म्हणजे हिला पहिल्यापासूनच रोग आहे नाही हो. मी मी पूर्णपणे निरोगी आहे. आता तुम्हीच म्हणाला की हिला अंथरुणात लोळत ठेवायला हवे त्या अर्थानं नाही म्हणाले सांगते हो. कसा नाही का तुमचा कसा असायचा काय तर मोठा राजा विजांचा म्हणणं असता का सुखा समाधानात ऐशी आरामात गाद्या गिरतेत काय काय तर असा तर गाद्या गिरते म्हणजे असं म्हणायचं असा असा लग्न झाल्या दिवसापासून या आपल्या कन्येला दादागिरीला लोळत ठेवायला असं म्हणायचं काळजी करू नका लग्न झालं त्यावरती उद्यापासून तिच्या लोळण्याचे दिवस सुरू होणार माझे लोण्याचे दिवस चालू झाले. अंथरुणावर. म्हणजे असं आता झालंय का? आता काय बोलतेस तू? तुझं डोकं ठिकाणावर आहे. मी जिवंत आहे तुझ्या नजरेसमोर. जिवंतपणे मला पोहोचवतीस? मला आधी एक सांग तुम्ही दोघे जणच राहा हो. ठीक आहे बाबा निवडतो दोघेच राहा मग ही जी रडते ना आता नेमकं तुमचं कोण गेलं सांगते ना. आता पण जाऊ ना काय ना तेव्हा माझा भाऊ मात्र सोडून गेलो आता ह्या मात्र सोडून जाताना अगं कुठे जाते मी सोडून? तुमच्या बरोबर हे मात्र सोडून जाताना तुमच्या जी अशी पद्धत आहे रडण्याची नाही बाबा माझं काय काढून राहते? नाही, नाही, एक काम कर. नाही आता मी तुला सांगणारच आहे. अशी जर तुमच्यात पद्धतच आहे रडण्याची
तिला काय ते रडून नको रे बाबा. असं काय बोलता? कथा म्हणतो मी आता अजिबात रडायचं चला मग चुका जागो माझं माहिती बाथरूम ना स्वतःची काळजी घे. काय झालं? काय झालं काय झालं झालं रडून हे काय चालवलं तुम्ही अरे जवळ काय डेंजर आहे तू खूप जीव आहे. माझा पण तिच्यावर जीव आहे. मग पावळ्या गळत थेंब थेंब चुप चिडू नको. आपण रडतो नाही याचं काय करू मग आता? रडून रडून सगळ्यांची वाट लावला रडा नको कोण हो म्हणजे तुमच्या रडल्यामुळे आमचं म्हणजे मी रडता का माझं? मग आता रडतो नको रडतो नको मी या घेऊन गेल्याच्या नंतर ना तुला जेवढं जमेल तेवढी जमेल. डोकं ठिकाणावर आहे. अगं त्यांना कुठं जवळ घेतेस? काय बोलतेस तू? तेवढा तरी करताय का? तेव्हा काय झालं माहितीये हा आता माझा नवरा झाला. जावाई जशाचा लाग लागले तसे मग आठवण झाली या जन्मात जेव्हा काही तर तुझ्या पाठीत पाटला म्हटलं बघा एखादं झील जाय मला वाटलं पण गहू मागं गेलो सोडून गहू गेलो वरते मी रवले घालते माझी सत्ता ह्यांका भोगलोय आणि मग वाटायला लागला नाट्यसिंह सन्माननीय ऋषी गावडे या नाट्यप्रेमीला ही बोलवायला सोचले. ऋषी गावडे यांच्या आभारामध्ये रंगदेवता गणपतीला नमस्कार करून माझ्या वारसेकरता शब्द नाटक माझी सैनिक सत्यविजय पालव यांची नाव दुर्वा पालव यांच्याकडून दिला माझ्या सगळ्यांचा मनातून त्यांच्या पाठीचा इडापिडा असा तुझ्या पायदळी घाल सुख समाधान वाटायला लागला आता ठीक पोटावर घेतो नसतो आता जावाय तरी वाटायचं झालंय आता नाही रडत आता तुमची रडण्याची वेळ प्रसंग तुमच्यावर हात नाहीये तुम्ही दोघांनी रडू लागता हे आता कानात झालो खूप झाला इच्छा प्रसंग कोणावर रडतंय स्वतःची काळजी घे. अरे हॅलो आता माझं मला भेटायला ये. जावळ पोचले घरात माझा हात घालतो पण कसा असा काय असेल या हात जोडून सगळ्यांका सांगते औषध का आपल्या चढवाचो जर संसार सुखाचो जाव होयो तर औषधी आधी धड होय औषधी जर धड नसले तर चढवाच्या संसाराचो सत्यानाश जाता किती औषधी काही वाईट सवय असता आपल्या चढवाचा मोठा मोठा सांग होया तुझे जाव तशी तुझी सासू तशी तुझी ननान तशी भाऊ तसो असं काय सांगत बसा नको आपल्या चढवाचा संसार जर बरोबर होयो असा वेळा वाकडा काहीतरी
असताना पण त्याला समजावून सांगावं तरच संसार चढू करताला. तुम्ही संसार केला तुमका पोराटारा झाली चढवा तो संसार जाव चढवा पोराटारा जाऊ बाई म्हातारा शितारा जाऊ ह्या सपान बघा बाकी काय करू